इतकं रिकाम होतो दिवसभरात की सगळेच म्हटलं की बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे इतका वेळ सासरवाडीत घरात बसून होतो. मग आमचं ठरलं की मंदिर बघायला जाऊ आणि खिद्रापूरचं मंदिर मी बऱ्याचदा ऐकलो त्या मंदिराबद्दल. तर सासरवाडीतून जवळ होतं, आम्ही गेलो. तर तो व्हिडिओ आम्ही व्हिडिओ प्लॅन न करता बनवला होता. पण ते मंदिर बघून मला असं बऱ्याचदा वाटलं की राव, म्हणजे ती वेळ कशी असेल, इतकं सुंदर मंदिर तोडूच कसं काय शकतात. मग तो व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओत असं झालं की बरीच कॉन्ट्रोवर्सी होती. म्हणजे काहींचं असं मत होतं की ती बौद्ध लेणी आहे, बाकी विकिपीडियावरती होतं की ते मंदिर आहे. आता आपल्यासाठी विकिपीडियाच हा सोर्स असतो. बरं, जे म्हणायचे बौद्ध लेणी त्यांच्याकडे पण पुरावे होते आणि जे म्हणायचे हिंदू मंदिर त्यांच्याकडे पुरावे होते. नंतर मी कन्फ्यूज झाले की नेमकं काय. मग आर्किओलॉजीच्या काही लोकांना कॉल केले, काही इतिहास तज्ज्ञांना कॉल केले, केतनपुरी यांना कॉल केला. मग त्यांनी मला ॲक्च्युली त्या एका व्हिडिओसाठी सगळे संदर्भ वाचायला लागले. बापरे. म्हणजे 800 वर्ष, मला वाटतं इसवी सन 800 वर्ष पूर्वापासून ते संदर्भ वाचले, कारण ते शेवटी लिगली माझ्यापर्यंत आलं असतं. आणि मग तो सगळा कंटेंट तयार झाला. म्हणजे त्या व्हिडिओमधलं एक एक वाक्य असं आहे ना की जसं 10 लोकांना विचारून लिहिलेलं आहे. हा, कारण ती रिस्क आहे ना शेवटी. आणि आपण स्वतःसाठी शिवाय वाचणार की ती ट्रोलिंगचं ठीक आहे, पण प्रत्येक दुसऱ्या कमेंट खाली एक घाण शिवी देतं, आपण वाचत बसत ते बरोबर होतं. सो तो एक व्हिडिओ असा होता की ज्यासाठी लिटरली 1-2 पुस्तकं वाचले असं मला हरकत नाही, इतकं कॉन्टेंट वाचलं होतं. एक एक गोष्ट 2-2 वेळा व्हेरीफाय केली आणि तो व्हिडिओ तयार केला होता. आणि ते मंदिर ॲक्च्युअली तसं तुम्ही कधी जाऊन बघा की तुम्हाला बघून वाईटच वाटतं त्या मंदिराकडं. इतकं भारी मंदिर आहे, पण त्या मंदिराला प्रत्येक ठिकाणी तोडलेलं आहे. सो त्या व्हिडिओला मला वाटतं की आता ऑस्कर ऑफकोर्स असा काय भेटत नाही, पण असं वाटतं की हा खूप मेहनत केली होती त्यासाठी.